गेली गेली आणि पुढे येऊन पोहोचले सेमीफायनलमध्ये. राई संघाचं इथे आगमन झालं आहे. त्याही संघाचं हार्दिक अभिनंदन. थोड्याच वेळामध्ये चान्स चालू होईल, मात्र तोपर्यंत आपण क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. एका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतो पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध केलं गेलं आणि त्याच एका स्पोर्टच्या माध्यमातून जे घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अप्रतिम स्पर्धा ओळा स्पोर्ट्स ओळा सगळ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आपण पाहिलात तर 3 पंच कालच्या दिवसापासून आम्हाला इथे लाभले गेलेत. हेमंत म्हात्रे सर, गुणेश म्हात्रे, अशोक पवार सर, 3 कॉमेंटेटर कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. भरत राऊत सर, त्यानंतर हेमप्रकाश सर आणि मी स्वतः. आज या तिन्ही कॉमेंटेटरचा आवाज तुम्ही आज दिवसभरामध्ये ऐकताय. चार ओव्हरचा हा सामना. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही पंच लगेच सज्ज होत आहेत. आपण पाहतोय अशोक पवार सर आणि गुणेश म्हात्रे हे 2 पंच आज या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. बालकुम संघाकडून देवेंद्र पाटील आणि कैलास भोईर ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला आपण पाहतोय कैलास पाटील याला आणि गोलंदाजच्या मार्गावर विक्रम. ज्याने मागच्या मॅचमध्ये विक्रम ही बॅटिंग केली होती तो विक्रम ह्यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अग्रकोळी समाज सामाजिक संस्था रजिस्टर ठाणे मुंबई अंतर्गत ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रकोळी 40+ मास्टर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसातील अंतिम क्षण पाहायला मिळत आहेत. सेकंड सेमीफायनलची मॅच इथे पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांसाठी नक्कीच खुश खबर. टाणा ब्रँड आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे 7 समुद्र पलीकडे जाऊन ज्यांनी अग्रकोळी बांधवाची अग्रकोळी समाजाची शान वाढवली असे सर्वांचे लाडके गायक जगदीश पाटील सर थोड्याच वेळामध्ये इथे हजर राहतील आणि त्यांच्या माध्यमातून कोळीगीत लोकगीत या सर्वांचं एक भंडार या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात झाली मॅचला. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल पहिला पाहायला मिळाला. गोलंदाज विक्रम याच्या माध्यमातून. कैलास पाटील स्ट्राईकला फलंदाजीसाठी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला देवेंद्र. सफल झाला. स्ट्रेटच्या दिशेला फटका खेळला. लांबचा शतरक्षक येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकला असता मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली बॅटिंग करण्याचा एक मनसुबा या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केला जात आहे. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा कुटण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफल झाला होता. म्हटलं जात आहे ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टींची गरज. मात्र इथे विकेट गमावले. कैलास पाटील यांना परतावं लागेल. पहिला विकेट कैलास भोईर यांना इथे परतावं लागेल. पहिला विकेट गमावला टीम बालकुम संघाने कैलासच्या रूपाने. नेट नंबर 3 क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी कुंदन हजारे फलंदाजी करण्यासाठी येते. एक विस्फोटक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली खेळी प्रत्येक वेळी बालकुम संघाच्या माध्यमातून करत असतोय. मात्र आज ती भूमिका करावी लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे.
जिंकलात तर या मोठ्या 2 चषकांवरती तुमचं नाव कोरलं जाईल. अन्यथा जो छोटा चषक तुम्ही पाहताय त्या चषकापर्यंत तुमचा खेळ हा नक्कीच राहिला जाईल. मीरा भाईंदरमध्ये नक्कीच आमचे हेमप्रकाश सर सांगतायत की मीरा भाईंदर स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी एक आक्रमक खेळी गेली होती आणि बेस्ट बॅट्समनचा किताब त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला दिला गेला होता. तो स्कुंदन यावेळी फलंदाजीसाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. स्वतः गोलंदाज विक्रम. आज विक्रमचा दिवस आहे असं म्हटलं जाईल. मागच्या मॅचमध्ये एक घातक खेळी गेली होती, एक ताबडतोब खेळी पाहायला मिळाली होती आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर यावेळी सफल झाला होता. ब्लॉकर पूर्णपणे ब्लॉकमध्ये चेंडूला टाकला गेला होता, फलंदाजाला ब्लॉक केला गेला होता. एक सिंगल मात्र मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धाव फलकावरती 4 पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते जॉय, कारण चांगली गोलंदाजी ज्यावेळी असते त्यावेळी नक्कीच कौतुक केलं जाते. इथे पहा स्वतः पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या थ्रूवरती चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 4 धावा. प्रवीण 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 वैती येतोय क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गवर. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर विक्रम याने केली, एक विक्रमी गोलंदाजी, कारण फक्त त्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. कैलास धावचीच्या रूपाने बाद झाला. आता मात्र कुंदड आणि देवेंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. रंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल फक्त मिळाली जाईल. घोडबंदर संघ एक मोठा संघ आहे. विक्रम आणि अलंकार सारखे 2 फलंदाज या संघामध्ये आहेत आणि त्या संघासमोर तुम्हाला जर टार्गेट सेट करायचं असेल तर कमीत कमी 50. मात्र यावेळी यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धरतीला गुदगुळे केलेत या चेंडूने आणि एक सिंगल फक्त पाहायला मिळते. एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धाव फलकावरती 6 धावा. 6 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगल डबलवरती जास्त जोर दिला जातोय. कुठलाही मोठे फटके अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही आहेत. संत आणि शांत असा खेळ. आणि ज्या वेळी मैदानामध्ये मोठमोठे फटके येतात त्यावेळी नक्कीच जल्लोष केला जातो प्रत्येक वेळी त्या खेळाडूचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउंड चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. हा पहिला येतो चौकार भालकुम संघाच्या बॅटिंगमध्ये. वरती नाही चढायचा, वरती बसतील त्याच्यावर चढायचा नाही. वरती इथं थोडा चहा पाहिजे तिथं येतील बरोबर. चहावाला करत जायचा कुठं कुठंला पुढं वरती नाही चढायचा. यावेळी चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण वैती क्रमांक 2चा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्गवर. ओळा स्पोर्ट्स ओळा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. चहाची सुरुवात केली गेली. लक्षात घ्या चहावाला आमचा येतोय तुमच्याकडे, मात्र लक्षात घ्या तो खालूनच येईल. तिथे आपण यायचं आहे आणि आपण चहा घेऊन जायचं आहे. पूर्ण मैदान गोल फिरेल. सर्वांना चहा दिली जाणार आहे. लक्षात घ्या सर्वांनी चहाचा आनंद घ्यायचा आहे. यासाठी या 40+ क्रिकेटला ओळखलं जाते. 40+ क्रिकेटमध्ये जास्त पब्लिक का असतो? सकाळी जर कुठला पब्लिक आला तर संध्याकाळपर्यंत उपाशी राहत नाही. मेन गोष्ट सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा
एक क्रिकेट आहे 40+. जय 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 11 धावा. 5.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय. काय चेंज झाले? बॅटर राकेश आहे. हां हां अलंकार नाही घेतला. अलंकार 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 तरे पहिला जयेश आलेला, जयेश कॅन्सल झाला. मग अलंकारला मस्त मारलं गणेश मार्टिन हो, मग? मस्त मारले पुढे येऊन. कडक विकीला पण मारले ते. स्कोर सांगा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती 5.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाजी करणारा बालकुम संघ. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. कुठेतरी अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. जो विमान मैदानामध्ये लँड तुम्ही ठेवला गेलाय त्याला जास्त वेळ शांत ठेवू नका, कारण त्या विमानाला तुम्ही हवेमध्ये उडवा. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. आज दिवसभरामध्ये राकेश याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच बालकुम संघाला थोडंसं नाराज केलं आहे. मात्र या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये राकेश याची बॅट बोलणं गरजेचं आहे. यावेळी पहा अलंकार. मागच्या मॅचमध्ये थोडीशी चुकी झाली होती. 23 धावा तब्बल या गोलंदाजाला कुठले गेले होते. मात्र ती परतफेड यावेळी या मॅचमध्ये करण्याचा नक्कीच निश्चय मनामध्ये घेतलाय गोलंदाज अलंकार याने. आता मात्र आउटसाईड ऑफ स्टंप असणार. यस पंच आमच्याकडे होत आहेत. अवांतर चेंडू इथं घोषित करतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश म्हात्रे सर मुख्य पंचांमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर अशोक पवार सर हे लेख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. डिका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्हच्या रूपाने दाखवलं जात आहे. थोडासा फंबल झाला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे 2 धावा पूर्ण करत आहेत. पुढील चेंडू त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला केला गेलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकते. मात्र इथे एकच धाव मिळाली जाते. एका धावेने संघाचा धावफलकावरती पाहायला मिळतोय 15 धावा. वाईट आला रे. 16 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमीचा हा फटका सुंदर झेल डीपला गेलाय आणि फलंदाज कुंदन बॅक टू द पवेलियन. एक वाईट आले. एक दोन संघ आमने सामने आले होते आणि फायनल मारले होते. गोलमाल संघाने मारले होते. क्या बात आहे. मीरा गावामध्ये ही स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हे 2 संघ अंतिम सामन्यामध्ये खेळत होते. नारायण पाटील सरांचं इथं आगमन झालं. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोली 40+ मास्टर चषकामध्ये. आणि त्या अंतिम सामन्यामध्ये घोडबंदर संघाने बालकुम संघाला तिथे मात दिली होती. मात्र हेमा सर एका साईडने जर आपण बघायला गेलोत ना तर कुठेतरी ती परतफेड करावी लागेल बालकुम संघाला. आणि ती परतफेड जर करायची असेल तर आता मात्र या शेवटच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकवून चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. आता मात्र खूप उशिरानंतर फलंदाज अजय याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. चौकाराने धावपळ पुढे सरकला जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये
20 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय बालकुम संघाचा. अंतिम 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15. कशा प्रकारे धावफलक पाहायला मिळेल, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. 15 धावा कमीत कमी या शेवटच्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आता 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होता तेच सर्वांचे लाडके पूर्ण साता समुद्र पलीकडे जाऊन ज्याने अग्री कोळी समाजाचा नाव उंच केला असे सर्वांचे लाडके गायक जगदीश पाटील सर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचे लाडके जगदीश पाटील सर एक महान गायक ज्यांनी अग्री कोळी बांधवांना एक मोठ्या नावावरती नेऊन ठेवले असे गायक सर्वांचे लाडके जगदीश पाटील सर यांचं इथे आगमन झालं. थोड्याच वेळात त्यांचा ऑर्केस्ट्रा इथे चालू होईल आणि नक्कीच त्यांच्या आवाजाची छाप ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. माईको लावून ओव्हर झालेला. यावेळी एक सिंगल फक्त मिळाली जाते आणि एका सिंगलने धावफलकावर पुढे सरकला जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 रन 23 धावा. अंतिम आणि शेवटचा गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. जयेश या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज राकेश भोईर याने, मात्र इथे 2 धावा मिळाल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गडी बाद होण्याची शक्यता. जो चित्र पहिल्या मॅच मध्ये घडला होता तो चित्र पुन्हा एकदा घडतोय, कारण राकेशला पुन्हा एकदा अजय याने रनआउट केले. फलंदाजी ते बाद होतोय. एका साईडला आपण पाहिला तर राकेश भोईर बॅक टू द पवेलियन. नितीन हजारे भरपूर काळ या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवलंय. परफेक्ट ऑलराऊंडर आणि शांत खेळ खेळणारा हा खेळाडू आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिला, समोर जर त्यांना पाहिला तर नक्कीच तो खूप शांत असतो, मात्र मैदानामध्ये उतरला की नक्कीच पूर्णपणे गाजतो हा खेळाडू. नितीन हजारे स्कोर सांगत अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर धावेने धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून, कारण कुठेतरी धावा पटकावण्याचा प्रयत्न करतोय बालकुम संघ, कारण एका मोठ्या टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय बालकुम संघ, मात्र प्रयत्नाला यशही मिळणं गरजेचं आहे. मेहनत केली जाते. आता मात्र फटका केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि यावेळी षटकार नितीन याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बिग हिट. आता मात्र संघाची धावसंख्या धाव फलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे केला जाते. अजून एक आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर डिसिजन, एस इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धावेने एक धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. एका धावेने संघाचा धाव फलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 35 पाहायला मिळते. 35 रन.
मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड विकेट क्षेत्राचा खेळाडू येतोय. फील्ड केलं गेलं. एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. वेलकम तानाजी पाटील सर. एक वाघबीळची शान छाने नक्कीच साता समुद्र पलीकडे जाऊन या वाघबीळ गावाचं नाव उंच केलं असे सर्वांचे लाडके तानाजी पाटील यांचं इथं या मंचावरती आगमन झालंय. आज जर आपण पाहिलं तर मंचावरती सर्वांचे लाडके गायक जगदीशजी पाटील सर इथे उपस्थित झालेत. थोड्याच वेळामध्ये त्यांचं 36 झाले. ऑर्केस्ट्रा नक्कीच तुमच्यापर्यंत सर्व प्रेक्षकांना ऐकवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस धाव फलकावरती 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष दिलं गेलंय. सेकंड इनिंगमध्ये नक्कीच मायक्रोफोनवरती केला जाईल थोडासा फेरबदल, कारण तुमच्या समोर जुळले जातील राईगावचे सुपुत्र अनेक मराठी भाषेचे नावाजलेले समालोचक सन्माननीय श्री एम प्रकाश सर. आवाज कमी आहे मला. धन्यवाद कडू. मंचावर उपस्थित सन्माननीय आदरणीय आमचे सर्वांचे आगरी दादा जगदीश पाटील साहेब उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचं स्वागत करतो आम्ही. आगरी कोळी सामाजिक संस्था आणि साई विजय ओळा स्पोर्ट्स ओला यांच्या वतीने साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. आपण नक्की साहेबांना आपण ऐकतोय. जगदीश पाटील साहेबांना आपल्या हल्दीमध्ये त्यांची सुंदर गाणी आपण ऐकतोय. नक्कीच आपण स्वागत समारंभ घडूया. विनंती करतो ओळा स्पोर्ट्स संघाला आपला हक्काचा माणूस जगदीश पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून विविध आपल्या आगरी समाजामध्ये हल्दीमध्ये आपण नक्कीच नेहमी गाणी आपण ऐकतो. त्यांना रसिकाच्या लग्नाला एक सुप्रसिद्ध गाणं आहे आणि नक्कीच स्वप्नात आईली एक किरा मावळी हे देखील गाणं त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहेत. आणि तेच उपस्थित आपल्या या स्पर्धेनिमित्ताने आलेले आहेत जगदीशजी पाटील आगरी गायक आपले दादूस या परिसरामधील एक रहिवासी आहेत आणि त्यांची उपस्थिती ऑर्केस्ट्रा घेऊन इथे आलेले आहेत. प्रत्येक विकेटवरती प्रत्येक रनावरती ते गाणी बोलणार आहेत. जगदीशजी पाटील आज आपल्या भेटीला आलेले आहेत. नक्कीच आपण त्यांच्या डीजे मार्फत आपण गाणे ऐकतोय मात्र आज त्यांना लाईव्ह बघण्याचं का आपल्याला जर मान मिळालेला आहे कॅमेरामॅन. नक्कीच आपल्या मंडळाचे सचिव भगवानजी पाटील तानाजी पाटील आणि ज्येष्ठ खेळाडू देखील उपस्थित आहेत. आणि ओळा संघाच्या वतीने आगरी कोळी समाजाच्या वतीने हा मान सन्मान आपण स्वीकारत. जगदीशजी पाटील मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन जगदीश पाटील यांचं देखील स्वागत केलं जातं. आणि नक्कीच त्यांचे टीमचं देखील स्वागत केलं जातं. पूर्ण ऑर्केस्ट्रा टीम देखील इथे आलेली आहे. नक्कीच हॅलो हेमप्रकाश पाटील, मला वाटतं हा सुवर्ण योग असेल की जगदीश पाटील पहिल्यांदाच आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या एखाद्या स्टेजवरती किंवा एखाद्या व्यासपीठावरती आपल्या समोर एखादा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतोय. कारण भाऊंच्या जोडला आम्ही खूप फिरलोय, सगळ्या सभांमध्ये आम्ही भेटलेलो आहोत, पण आता प्रत्यक्ष आवाज ऐकण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल आणि खरोखर हा आगरी कोळी सामाजिक संस्था आणि ओळा संघाचा सन्मान आहे. धन्यवाद. नक्कीच अशा प्रकारे आपण पाहतोय आगरी कोळी सामाजिक
संस्था आणि 40+ क्रिकेटमध्ये प्रथमच सर नक्कीच एक ऑर्केस्ट्रा आयोजित केले गेले. ओला संघाचंही आज कौतुक करायला पाहिजे, कारण कुठेतरी आगळा आणि वेगळा निर्णय ओला संघाने घेतला आहे आणि त्यामध्ये त्यांना साथ दिली सर्वांचे लाडके गायक जगदीश सरांनी आणि आज त्यांचा मान ठेवून इथे उपस्थित झालेत. पहिला चेंडू खेळतात नक्कीच भरत दोन पहिल्या चेंडू 2 धावाले 37 धावांचा पाठलाग सुरू असताना मात्र हे मीरा स्पर्धेमध्ये हे 2 संघ आमने सामने आले होते आणि मेगा फायनलमध्ये आले होते आणि अंतिम विजेतापद घोडबंदर संघाने पटकावलं होतं. चॅम्पियन संघ ठरला होता घोडबंदर संघ आणि दुसरं पारितोषिक पटकावलं होतं याच बालकुम संघाने. आणि नक्कीच या फटक्यावरती देखील एकच धाव असेल. नक्कीच चांगली सुरुवात होताना दिसते. 37 धावा 37 टू विन 24 बॉल आणि 24 चेंडूमध्ये हा धावा पूर्ण करायचा घोडबंदर संघाला. नक्कीच बालकुम संघ देखील कमी नाही आहे. नक्कीच आज सामना संपल्यानंतर मेगा फायनल सुरू होणार आहे. जेम्स बॉन्ड राई हा कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करून अंतिम सामन्यात पोहोचला होता. तो संघ देखील आलेला आहे, त्यांचे पाठीराखे देखील आलेले आहेत. तर सर्व पाठीराखांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था ओला स्पोर्ट्स ओला यांच्या वतीने स्ट्राईकवरती अलंकार तारे आहेत. सर्वगुण संपन्न असा खेळाडू अलंकार तारे. सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि चेंडू अगदी थोडी उंची कमी पडते, चेंडू जास्त उचली घेतोय आणि नक्कीच हा चेंडू अगदी डोक्याच्या वरून चेंडू गेला होता. हा उडी देखील मारली होती, मात्र हा चेंडूवरती एकच धाव घेतली जाईल. नक्कीच चांगला प्रयत्न महेशने केला होता. बगन पाटील थोडे कमी पडले, मात्र एकच धाव घेतली गेली. टार्गेट किती आहे? 37 छोटा टार्गेट जरी छोटं दिसलं मात्र ही फाईट मोठी होणार आहे. हे दोन्ही संघ मेगा फायनल खेळलेले, मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड महेश यांच्या मार्फत. मात्र या चेंडूवरती या फटक्यावरती 2 धावा. खराब थ्रो देखील होतोय. बघायचं तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईकवरती अलंकार पोहोचतोय, हे महत्त्वाचं आहे. जितकं जास्त स्ट्राईक अलंकारवरती जाईल मात्र तितकंच प्रेशर देखील वाढेल बालकुम संघाचं. मागच्या सामन्यामधील जबरदस्त बॅटिंग करून मान सन्मान विजय मिळाला होता आणि तोच ठरला होता. सामनावर पुरस्कार अलंकारने घेतला होता पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. विक्रम यांनी देखील त्याला देखील मान सन्मान दिला होता आणि तोच ठरला होता सामनावर पुरस्कार. आणि तिसरा सामना सुरू आहे. हा येतोय अलंकारच्या बॅट मधून दमदार, बहारदार, सुंदर, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. उलटा चेंडू मात्र नक्कीच आ बैल मुझे मार. मात्र चुकीला माफी नाहीये. मात्र असं चेंडू तुम्ही टाकाल तर नक्कीच अलंकार थांबणार नाहीये. धन्यवाद जगदीश पाटील साहेब आणि टीमचं देखील धन्यवाद. आणि नक्कीच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा कालपासून ज्या एक मान्यवरांनी ते हजेरी लावलेले आहे तर सर्वांचे देखील आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं तर सर्वांचं आमच्या या आयोजकांच्या वतीने ओला स्पोर्ट्सच्या वतीने धाव संख्या झाले 19 धावा झालेल्या आहेत. 19 धावा.
पहिल्या षटकामध्ये 19 धावांचा मार बसतोय आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. विजय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, पडल्यानंतर जास्त वेगवान चेंडू होता, जागरण खेळण्याचा प्रयत्न होता भरत यांचा, मात्र हा चेंडू जातो डॉट चेंडू होतोय. कोण सन्माननीय विक्रांतजी तांडेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम विक्रांतजी, आगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवर नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे, थोड्याच वेळात ग्रँड फिनाल मॅच आपण पाहणार आहोत, त्यामुळेच मान्यवरांची मांदियारी आज या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सर्व सन्माननीय आदरणीय व्यक्ती सर्वांचं सेल उतरले. टाकानंतर शेल डीजेवाला कुठे गेला? हा देखील सुंदर चेंडू असेल, मात्र ही धाव कशा पद्धतीने असेल, बाईचा रूपाने हा धाव पूर्ण करतात घोडबंदर संघ भरत आणि अलंकार. हे पण चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा आवाज आले की तुम्ही चालू सांगू शकता. फायनलला नाही चालू ठेवतो. 5 मिनिटांनी कपल मॅच 5 मिनिट मॅच कपेल. सुरेख अलंकारच्या बॅटमधून येतो, आग समोर षटकार येतो, मिळतील 6 धावा. स्कोर किती झाला ते सांगा. किती 26 धाव संख्या 26 धावा झालेल्या आहेत, 11 धावांची गरज आहे. हा देखील फोलो फुलटा चेंडू होता, योग्य फटका आहे, मात्र किती धावांचा फटका आहे, या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. भरत वैती आणि तितकीच चांगली बॅटिंग अलंकारच्या माध्यमातून झालेली आहे, नेहमीच करतो तो. चेंडू फाईन लेग परिसरामध्ये खेळतोय, बघायचं किती धावांचा फटका असेल. 1 धाव कंप्लीट झाली आहेत, 1च धाव समाधान आहेत अलंकार, मात्र आपल्या ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा पण बनवलेल्या आहेत. मात्र अंतिम चेंडूवरती आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे अलंकाराने. शेवटचे 12 चेंडू आणि 8 धावांची तर गरज आहे. आवाज मस्त आहे. भाऊला सांग, भाऊला नंतर विकीनं आल्यावर नंतर सांग. 5 मिनिट मॅच संपेल आता, 5 मिनिटात. बॉलर कोण आहे? आणि नक्कीच इथे मोठा फटका आणखीन येतोय अलंकारच्या बॅटमधून. थँक्यू, अभिनंदन घोडबंदर मास्टर्स. चला वेळ आहे आणि थेट आपण जाऊया आपण सन्मानाच्या दिशेनं. दादा थोडंसं थांबवतोय.
सन्माननीय विक्रमजी विक्रांतजी संजय तांडेल साहेब, भारतीय जनता पार्टी प्रभाग अध्यक्ष यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. विक्रांत तांडेल साहेब, धन्यवाद. तुम्ही आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. आपलं मनापासून या ठिकाणी आभार. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह हा या ठिकाणी दिला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणरायाला वंदन करून आई एकविरा मातेचं नामस्मरण करून जेजुरीच्या खंडेरायाला प्रसन्न करून ओला स्पोर्ट ओला आयोजित जेवण बनवलं ते उरणच्या ताई उत्तम ठाकूर त्यानंतर राजू किणी साहेबांचा देखील सन्मान. गेली तुमचं मनापासून हार्दिक स्वागत ताई. थोडस आयुष्य लावू दे. अमित जाम सांडेकर साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान.